राम राम शेतकरी मित्रांनो, आपण जो कापूस लागवड केलेली आहे एक ड्रीप आड आणि आपण तिथे उडीद पण टाकून दिलेलं आहे. 1.25 फुटावर उडीद आणि 1.25 फुटावर कापूस असं लागवड येते. म्हणजे 2.5 फुटावर उडीद आणि 2.5 फुटावर कापूस अशा पद्धतीचे. आता जो उडीद होता तो आपण 7 जून रोजी लागवड केलेली आहे. अति पाऊस असूनसुद्धा असं बेड पद्धतीवर असल्यामुळे आणि जमीन आपलं वापसा कंडिशन असल्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याला आपण फक्त उडीदाचे 2-2, 1-1, 3-3 असे दाणे टाकलेले होते. तर आपण आता हे असं कट करून घेणार आहेत की जेणेकरून आता हे कट कधी केलं याला 3G कटिंग म्हणतात. आता इथून फुटवे निघतील, हे बघा, इथून फुटवे निघतील आणि ती फळफांद्या याच्यापैकी जास्त लागतील. जर कट नाही केला तर तो वाढतो फक्त आणि पाहिजे तितकं अपेक्षित उत्पन्न येत नाही. त्यामुळे आपण कमी प्रमाणात हे टाकूनसुद्धा उत्पन्न चांगलं घेऊ शकतो आहे. आता याला अजून थोडं कमी आहे, त्याच्यामुळे याला काढणं शक्य नाही आहे. याचे बी समजा हे आता समजा 3-4 आहेत, काढून घेऊ. चांगली वाढ झालेली आहे, काढा. म्हणजे याच्या हे जास्त 4-5 झाले तर भरपूर झालं, त्याच्यानंतर याला कट करून घ्या. म्हणजे जेणेकरून फांद्या जास्त निघतील आणि उत्पन्न चांगलं येईल. शेतकरी मित्रांनो, मी जे टाकलेलं आहे ते 2 या 3 दाणे टाकलेले आहेत, पण घरच्यांनी थोडं जास्त टाकून दिलेलं असतं. कारण लेडीज कधीच ऐकत नाही, आपण कितीही समजवा त्यांच्याप्रमाणेच ते टाकतात. काही जळून बी जातात, त्याच्यामुळे बी प्रॉब्लेम येतो. तर शेतकरी मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्याला अपेक्षित चांगलं उत्पन्न येऊ शकते. आता बघा, आपण जे उपाडतो आहे त्याची मुळ्या किती जबरदस्त असतात. तणाच्याही कोणतंच तण असं नाही की त्याचं हे राहणार नाही. मुळ्या जबर मुळ्या राहतात. या भागामध्ये आपण जो मक्का काढलेला होता त्याचे पूर्ण चिरपाट इथे आहे आणि आता हे कुजन होऊन इथंच खत पडणार आहे. आपलं काही जागेवर जे जास्त प्रमाणात पडलेलं होतं तर तिथल्या जो कापूस आहे थोडी वाढ कमी आहे, कारण तिथे माती कमी आणि वेस्टेड जास्त. तर त्याच्यामुळे ते थोडा आणि अति टेम्परेचर असल्यामुळे बी तिथं साईड इफेक्ट झालेला असे आहे थोडा. पण तो आता या पावसामुळे क्लिअर होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, नियोजन योग्य असेल, थोडं प्रमाणात रासायनिक दिलं तरी आपल्याला चांगल्या पद्धतीचे उत्पन्न येतं. हे नैसर्गिकरित्या छत्र्या, जसं मशरूम म्हणतो आपण याला, सेंद्रिय घटकांमध्ये जास्त आढळतं. शेतकरी मित्रांनो, बारीक निरीक्षण कधी केलं समजा तर बघा, गांडुळाचे हे जे वेस्टेड आहे, विष्टा सॉरी, तर आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी गांडुळांची संख्या जास्त प्रमाणात आहे. आपल्याकडे कोणी शेतकरी आलं तर आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा दाखवून देतो आहे. या पद्धतीचा आता कापूस होऊन गेलेला आहे. निंदणी झालेली नाही अजूनसुद्धा. या 2-4 दिवसामध्ये निंदणी बी करावं लागणार आहे, कारण तण अति जास्तच होतं आहे. कापसापेक्षा उंच तण नको जायला पाहिजे, गेलं तर प्रॉब्लेम येतं आहे. पण आजच्या कंडिशनमध्ये ठीक आहे, काही अडचण नाही आहे. हा मक्का आहे, मक्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण वासरीसाठी चारा म्हणून काढून घेऊन जातो आहे त्याला दररोज थोडं करून.